महावितरणच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात इचलकरंजीत ग्राहकांचा संताप. तक्रारी दाखल करण्याचे वीज ग्राहक संघटनेचे आवाहन. महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय सरसकट बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसत असून या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ग्राहकांच्या तक्रारीनुसार पूर्वपरवानगी न घेता जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. यामुळे वीज बिलात मोठी वाढ झाली असून मीटर रिडिंगमध्येही तफावत असल्याचे समोर येत आहे. विद्युत कायद्याचे उल्लंघन करून ग्राहकांना विश्वासात न घेता ही कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. वाढीव बिलांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून तात्काळ स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकाराची दखल न घेतल्यास महावितरण विरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा ग्राहकांनी दिला आहे. दरम्यान महावितरणच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात वीज ग्राहकांनी लेखी स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात आणि स्मार्ट मीटरला कडाडून विरोध करावा. संघटनेच्या वतीने विहित नमुन्यात अर्ज तयार करण्यात आला आहे. याचा वापर ग्राहकांनी करावा असे आवाहन जावेद मोमीन, सचिव महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी केले आहे. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. नमस्कार. आदरणीय होगाडे साहेबांना वंदन करून मी माझा आजचा व्हिडिओ प्रसारित करीत आहे. मित्रहो, मी जावेद मोमीन, सचिव महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, आपणास अशी विनंती करू इच्छितो की महावितरण कंपनी घरगुती वीज ग्राहकांना काही ठिकाणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहे. ते पूर्णपणे चुकीचे व कायद्याचे उल्लंघन करणारे काम आहे. ज्या वीज ग्राहकांना महावितरण कंपनीने घर बंद असताना किंवा त्यांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि सदरचे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल वाढून येत आहे, अशा ग्राहकांनी लेखी स्वरूपात महावितरण कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. या व्हिडिओच्या सोबत मी महावितरण कंपनीकडे करावा या अर्जाचा नमुना सोबत देत आहे. सदरचा अर्ज आपण पूर्ण भरावा. त्यासोबत मागील मीटरचे लाईट बिल जे कमी येत होते आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे लाईट बिल जास्त येते, अशा दोन्ही लाईट बिलाच्या प्रती त्या अर्जासोबत जोडाव्यात आणि त्या सेटच्या 2 झेरॉक्स प्रती तयार करून एक पूर्ण सेट आपापल्या भागातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात दाखल करावा आणि दुसऱ्या सेटवरती महावितरण कंपनीच्या सही शिक्क्याची पोच घेण्यात यावी. पोच घेतलेल्या सेटची एक प्रत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना इचलकरंजी या पत्त्यावर पाठवून देण्यात यावी. त्यामुळे आपणाला महावितरण कंपनीच्या विरोधात कायदेशीर लढाई करण्यासाठी सदरची कागदपत्रे व आपला अर्ज उपयोगी पडेल. सदरच्या अर्जाचा नमुना खालील ठिकाणी उपलब्ध आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, केस्तीस बिल्डिंग, महासत्ता चौक, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर, पिन कोड 416 115. माझा संपर्क नंबर 922 629 7771. वरील पत्त्यावरती आपली महावितरणची पोच घेतलेले अर्ज पाठवून द्यावेत ही नम्र विनंती. धन्यवाद.